श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की समर्थ रामदास स्वामी यांनी मूर्ख लोकांची लक्षणे कोणती सांगितली आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधामध्ये मूर्खांची अनेक लक्षणे सांगितलेली आहेत. सकारात्मकतेच्या प्रवासात नकारात्मकता काय आहे, काय नको काय आहे, आपल्यासाठी काय उपयोगाचं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे आपल्यासाठी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. नकारात्मकता ओळखून तिला दूर ठेवणं हा आपल्या सकारात्मक प्रवासाचा एक भाग आहे, असे समर्थ म्हणतात. आणि याच अनुषंगाने आज आपण मूर्खांची 13 लक्षणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक जणांमध्ये ही लक्षणे आपल्याला दिसून शकतात. काही माणसं तर अशा मूर्खपणाच्या वागणुकीमुळे इतरांना त्रास देत असतात. त्यांच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच ही लक्षणे ओळखणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर चला, समर्थांनी सांगितलेल्या आपल्याला सांगितलेली मूर्खांची लक्षणे आज आपण जाणून घेऊया. पहिलं लक्षण आहे, जो माणूस अहंकाराने वागतो तो एक मूर्ख असतो. म्हणजेच जो आपल्यापेक्षा जास्त ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांची जो अहंकाराने वागतो, त्यांच्याशी स्वतःची तुलना करायला जातो आणि वेळप्रसंगी आपण त्याच्यापेक्षा मोठा आहोत असं भासवतो, तो एक मूर्ख असतो. दुसरं लक्षण आहे, जो मनुष्य केवळ स्वार्थ बघतो तो एक मूर्ख असतो. माणूस स्वतः काहीतरी मिळवण्याचा कायम झटत असतो आणि ते करणं अजिबात योग्य नाही. पण केवळ तेच करणं आणि इतरांसाठी कुठलीच गोष्ट न करणं, इतरांचा कुठलाच विचार न करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे, करावे तसे भरावे. हे ज्याला कळत नाही तो एक मूर्ख आहे. समर्थ म्हणतात की कर्माचा सिद्धांत असा आहे की आपण जसे कर्म करू तसंच त्यांचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणजे जर आपण चांगलं कर्म केलं तर त्याची फळे आपल्याला चांगलीच मिळतात आणि वाईट कर्म केलं तर त्याची फळे आपल्याला वाईटच मिळतात. आज ना उद्या हे घडतं, पण हे ज्याला कळत नाही, करावे तसे भरावे हा नियम त्याला ठाऊकच नाही किंवा माहीत असूनही तो चांगल्या प्रकारे वागत नाही, तो एक मूर्ख असतो. चौथं लक्षण आहे, समर्थ म्हणतात, जो व्यक्ती सदा सर्व काही चिंता करत राहतो तो एक मूर्ख असतो. मित्रांनो, अवघड प्रसंगी कठीण काळामध्ये प्रत्येक माणसाला चिंता असतेच, काळजी असतेच. पण आपण सदा सर्व काळ म्हणजेच दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस जर आपण माणूस चिंताच करत राहिला तर तो कर्म कधी करेल, अशाने मनुष्यकृती ही शून्य होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सदा सर्व काळ चिंता करत राहणं हे चुकीचं आहे. 5वं लक्षण आहे की जो मनुष्य जीवलगांना दुःख देतो तो एक मूर्ख असतो. जो मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींना दुःख देत राहतो, त्यांच्याशी प्रेमाने 4 शब्द नीट बोलू शकत नाही, नीट माणसांशी संगत ठेवतो आणि जीवलगांना त्रास देतो, तो एक मूर्ख आहे. 6वे लक्षण आहे की जो कृतज्ञ असतो तो एक मूर्ख असतो. मित्रांनो, कृतज्ञ व्यक्ती म्हणजे काय, तर समर्थ म्हणतात की एखाद्यावर उपकार केलेले असतात आणि त्या उपकाराची परतफेड जो उपकारानेच करतो तोच असतो कृतज्ञ आणि तो व्यक्ती मूर्ख असतो. 7वं लक्षण आहे, जो व्यक्ती कपटी असतो तो एक मूर्खच असतो. जो कारस्थान असतो, कपटी असतो, ज्याच्या मनात दुसऱ्यांचं वाईट करणं फक्त हाच हेतू असतो, पण स्वतः काहीतरी उत्तम करण्याचं धारिष्ट्य ज्याच्यामध्ये नसतं, तो एक मूर्ख असतो. 8वे लक्षण असे आहे की तो दुसऱ्यांच्या दुःखाने आनंदी होतो, तो एक मूर्ख असतो. समर्थ म्हणतात, ज्याला असुरी आनंद असे म्हणतात किंवा राक्षसी आनंद असेही म्हणतात. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणे किंवा दुसऱ्याच्या सुखात स्वतः दुःखी राहणे याला काय अर्थ आहे. असं म्हणलं जातं की सुख हे वाटल्याने वाटतं आणि दुःख हे वाटल्याने कमी होतं. याच्या विरुद्ध जो वागतो आणि दुसऱ्याला दुःखामध्ये स्वतः आनंद व्यक्त करतो, दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतः आनंद व्यक्त करतो, तो एक मूर्खच असतो. 9व्या लक्षणांमध्ये समर्थ म्हणतात की जो दुसऱ्याच्या खाजगीत अतिप्रमाणात ढवळाढवळ करतो तो एक मूर्ख असतो. आता 2 माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम असा सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने उगाचच त्यांच्यामध्ये जाऊ नये. पण एखादा माणूस फारसा संबंध नसताना सुद्धा उगाचच त्यांच्यामध्ये जाऊन तो ढवळाढवळ करतो, ते एक मूर्खपणाचं लक्षण आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात आपण कुठपर्यंत जायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत, किती दृढ आहे, यावर त्या गोष्टी विसंबत असतात. त्याचप्रमाणे माणसाने वागावे
10वे लक्षण असे आहे, जो प्रयत्न करणे सोडून देतो तो एक मूर्ख आहे. म्हणजेच दुसरा कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करेल या भरोशावर जो माणूस राहतो आणि जो स्वतः प्रयत्न करून सोडून देतो, प्रयत्न करणं सोडून देतो आणि दिवसेंदिवस केवळ आळसच करत राहतो, तो व्यक्ती मूर्ख असतो. मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर, पण या प्रयत्नाला जो मनुष्य जाणत नाही तो मनुष्य म्हणजे प्रयत्नच करत नाही, त्याची गणना मूर्खांमध्ये केली जाते. 11वे लक्षण असे आहे की जो कंजूसपणाचा अतिरेक करतो तो देखील एक मूर्ख असतो. कंजूसपणा आणि काटकसर यात थोडासा फरक आहे. काटकसर ही गरजेची असते, जिथे हवी तिथे ती करावीच लागते, परंतु कंजूसपणा तर तो मूर्ख लक्षणांमध्ये गणला जातो. जिथे गरज आहे जिथे आवश्यकता आहे आणि जिथे शक्य आहे तिथे तितकाच खर्च हा केलाच पाहिजे, नाही तर कंजूसपणा हा मूर्ख लक्षणांमध्ये गणला गेला आहे. 12वे लक्षण असे आहे की जो मनुष्य कायम आत्मस्तुत करत राहतो तो एक मूर्ख आहे. म्हणजे समर्थ म्हणतात की जो माणूस सतत बड्या मारत राहतो, सतत सारख्या गप्पा मारत राहतो, करतोय एवढंच पण दाखवतोय खूप मोठं आणि हे सगळं कमी केलं आहे असं म्हणून स्वतः सगळं क्रेडिट घेतो आणि स्वतःची स्तुती करत राहतो, तो एक मूर्ख व्यक्ती आहे. 13व्या लक्षणामध्ये समर्थ म्हणतात की जो व्यक्ती करतो थोडं पण बोलतो फार, तो एक मूर्ख आहे. म्हणजेच जो वायफळ बडबड आधी करतो आणि प्रत्यक्ष कृती कमी करतो, तो एक मूर्ख आहे. म्हणजेच कृती करण्याच्या वेळी जो मागे हटतो, कृती करायला घाबरतो, तो कृतीत शून्य आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो. हे मूर्खांचे लक्षण आहे. तर मित्रांनो, मूर्ख लोकांना ओळखून त्यांच्यापासून योग्य ते अंतर राखणे हे आपल्या यशासाठी महत्त्वाचं आहे. या लक्षणांवरून त्यांची ओळख पटवून शहाणपणाने तुम्ही निर्णय घ्या. शेवटी शहाणपणाने जगणं हेच यशाची गुरुकिल्ली आहे. जय जय रघुवीर समर्थ. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच ती घंटा देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.